पण जेव्हा असे आपण मागतो तेव्हा काही बुद्धिमान लोक जे स्वतःला बुद्धिमान समजतात असे लोक म्हणतात की परमार्थ म्हणजे जणू काही एक बावळटपणाच आहे. परमार्थ हा बावळटपणा नसून आनंदी परिपूर्ण यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग आहे. हे प्रत्येक संतांनी गुरूंनी भगवंताच्या प्रत्येक अवतारांनी दाखवून दिले आहे, फक्त शब्दाने सांगितलेले नाही. प्रभू श्री रामांच्या जीवनामध्ये जेवढ्या अडचणी होत्या, भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये जेवढे संकटे होते त्याच्या 1% संकट देखील मनुष्याच्या जीवनामध्ये नाही. पण एवढी संकटे एवढे अडचणी असून देखील प्रभू श्री राम आणि भगवान श्रीकृष्ण हे प्रत्येक क्षणी आनंदात समाधानात प्रसन्नतेतच होते, हे त्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे दाखवून दिले आहे. त्यामुळे परमार्थ हा आनंदी जीवन जगण्याचा राजमार्ग आहे, परिपूर्ण यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग आहे. जर भगवंताचा आनंद कशावरही अवलंबून नाही तर सामान्य मनुष्याचा आनंद कशावरही अवलंबून नसणार ना. पण विद्वान लोक, बुद्धिमान लोक विनाकारण वेदांताचे तत्वज्ञान अवघड करून सांगतात की काय. जे तत्वज्ञान प्रत्येक संताने गुरूंनी अगदी सोपे करून सांगितलेले आहे, तेच तत्वज्ञान अवघड करून जीवन जगण्याचे ज्ञान सांगण्यात काय उपयोग आहे. असे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज विचारतात की सोपे करून सांगितलेले ते खरे तत्वज्ञान आहे. अन्यथा सामान्य मनुष्य म्हणेल की गीता माझ्यासाठी नाही. गीता सोपी करून जो सांगतो तो खरा ज्ञानी. ज्याप्रमाणे एखाद्या घराच्या छपराखाली अनेक छोट्या छोट्या खोल्या असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक संस्कृतीतील तत्वज्ञान हे भगवद्गीता रूपी छपराखालचेच तत्वज्ञान आहे. प्रत्येक शास्त्र, पुराण, कथा हे मनुष्याची वृत्ती सैरा वैरा इकडे तिकडे भटकू नये ह्यासाठी निर्माण केलेली आहे. मनुष्याला फसवण्यासाठी शास्त्रे, पुराणे, कथा ह्या निर्माण केलेल्या नाहीत. मनुष्याला समाधानी, आनंदी, परिपूर्ण यशस्वी जीवन जगण्यासाठी हे सर्व शास्त्रे आहेत. मनुष्याला स्वतःची चूक कळते आणि ती चूक म्हणजे मनुष्य सारखा सारखा अशाश्वत वस्तूच्या मागे लागत असतो. त्याला ही चूक कळत असते, पण ती चूक तो परत परत पुन्हा पुन्हा तीच चूक करत बसतो आणि भगवंताकडे जातो आणि म्हणतो, भगवंता मला क्षमा कर रे, गुरुराया मला क्षमा करा हो, तुम्ही सांगितलेले नाम मी घेऊ शकलो नाही, मी नामस्मरण करू शकलो नाही, मी त्याला विसरलो आणि मी अशाश्वत गोष्टींच्या मागे लागलो हो भगवंता. परत परत त्या चुका, परत परत तशाच प्रकारे क्षमा मागणे. आणि भगवंत आणि गुरु खूप उदार मनाचे असतात हो, ते आपल्याला क्षमा करतात, पण म्हणतात अरे बाबा आता ह्या वेळेस तरी तू नामस्मरण कर, प्रयत्नाने कर, थोडे थोडे कर, क्रमाक्रमाने कर, पण तू नामस्मरण कर रे बाबा, म्हणजे तुला शाश्वत आनंद प्राप्त होईल. भगवंताजवळ, गुरुजवळ गेल्यानंतर मनुष्य हो म्हणतो, पण परत तिथून बाहेर पडला की झालं आपलं अशाश्वत गोष्टींच्याच मागे लागत बसणे.
भगवंताला, गुरूंना आपण आपल्या बुद्धीच्या बळावर फसवू शकणार नाही. बुद्धी वापरून आपण गुरूंना, भगवंताला फसवण्याचा प्रयत्न केला तर आपण स्वतःच फसतो. अर्जुनाने इतकी बुद्धी असताना त्याची बुद्धी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी, गुरु श्रीकृष्णांच्या चरणी काढून ठेवली होती. भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण शरण गेला होता. अर्जुन समर्पित झाला होता आणि म्हणाला की भगवंता, मला फक्त तुम्ही पाहिजेत, ना तुमची सेना, ना धन, ना संपत्ती. माझ्या सोबत फक्त तुम्ही राहा. एवढा महान धनुर्धारी, महादेवाला देखील हरवलेला हा धनुर्धारी महान योद्धा किती बुद्धिमानी असेल याचा विचार आपण करावा. पण त्याने त्याची बुद्धी त्याच्या गुरूंच्या, भगवंताच्या म्हणजेच श्रीकृष्णांच्या चरणी काढून ठेवली होती. म्हणून त्याने ना स्वतःला फसवले, ना कुणाला फसवले. म्हणून त्याच्या जीवनाचे कल्याण झाले आणि अनेक युग झाले तरी त्या अर्जुनाचे उदाहरण दिल्या जाईल. त्यामुळे मनुष्य कधीही भगवंताला, गुरूंना, संतांना बुद्धीच्या बळावर फसवू शकणार नाही. हो, भगवंताला प्राप्त करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे संपूर्ण शरणागती, समर्पण, उत्कट भक्ती, श्रद्धा, निष्ठा, एकनिष्ठपणा. फक्त ह्या सर्वांच्या जोरावरच त्या आनंदमय भगवंताला मनुष्य आपलासा करू शकतो. अन्यथा बुद्धीच्या बळावर मनुष्य स्वतःला अशाश्वत गोष्टींच्या मागे लावून त्या दुर्योधनाप्रमाणे स्वतःला फसवत राहील. आपण भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, अनेक प्रकारचे ग्रंथ कितीही मुखोद्गत केले, याबद्दलची प्रवचने कितीही ऐकली, वाचली, तरी जोपर्यंत ह्या सर्व पवित्र ग्रंथामध्ये जे मार्गदर्शन सांगितले आहे त्याचे आचरण आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या शाश्वत आनंदापर्यंत पोहोचता येणार नाही, त्याचा लाभ होणार नाही, समाधान लाभणार नाही, शांती लाभणार नाही. कारण ग्रंथांचा उपयोग हा फक्त वाचन, श्रवण करण्यासाठी नसून आचरण करण्यासाठी आहे. 1% जरी आचरणात आणले तरी मनुष्य अंतर्बाह्य आनंदी होण्याच्या मार्गावर, शाश्वत आनंदाच्या मार्गावर नक्कीच जाईल. असे प्रत्येक संताने आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी देखील त्याचे वचन दिलेलेच आहे ना. पण आचरण थेट करणे कधी कधी अवघड जाते. त्यामुळे अगोदर भगवंताच्या नामस्मरणाची सवय करून घ्यावी. एवढा सोपा उपाय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज देतात. नामस्मरण कर, अनन्य भावाने त्या भगवंताला शरण जा. मग तुझी नामस्मरणामध्ये गोडी निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल. तू आवडीने, प्रेमाने, सतत, निरंतरपणे, अखंडपणे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करशील आणि मग तू देखील त्या शाश्वत आनंदाच्या जवळ जाशील आणि त्याला संपूर्णपणे नेहमीसाठी प्राप्त करशील. असे वचन ज्याप्रमाणे माऊलींनी दिले आहे त्याप्रमाणे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी देखील दिलेलेच आहे. बरेचदा मनुष्य विविध प्रकारच्या तक्रारी करताना आढळतो. एक कर्मचारी त्याच्या ऑफिसला नेहमी सायकलने जायचा.
पण तो कर्मचारी भगवंताचा परमभक्त होता. तो सायकलने जाणारा कर्मचारी त्याच मार्गावर अजून एका कर्मचाऱ्याला पाहायचा जो कारने जायचा. हा गरीब कर्मचारी सायकलने जायचा जो भक्त होता, आणि कारने जाणारा कर्मचारी श्रीमंत होता तो अभक्त होता. दोन्ही एकाच मार्गाने त्याच ऑफिसला जायचे. तेव्हा तो गरीब कर्मचारी भगवंताला म्हणायचा, अरे भगवंता, माझी तुझ्यावर एवढी निष्ठा आहे, एवढी श्रद्धा आहे, मी तुझा परमभक्त आहे, तर मी का सायकलवर जातोय आणि तो अभक्त असून देखील तो कारणे का जातोय रे भगवंता? हा कोणता तुझा न्याय आहे भगवंता? असा प्रश्न त्या गरीब कर्मचाऱ्याच्या, सायकलवरून जाणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मनामध्ये रोज यायचा. पण एक दिवस असे घडले की तो गरीब कर्मचारी सायकलने आणि तो श्रीमंत अभक्त कर्मचारी त्याच्या कारने एकाच वेळी त्या ऑफिसला पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर तो गरीब सायकलने जाणारा कर्मचारी त्याने जे पाहिले त्यानंतर त्याने भगवंताला धन्यवाद मानले, भगवंताजवळ कृतज्ञता व्यक्त केली. त्याचे कारण म्हणजे तो कारने जाणारा कर्मचारी जो होता तो पांगळा होता. कार थांबल्यानंतर त्याला ऑफिसमध्ये नेण्यासाठी 4 लोक लागायचे. तेव्हा त्या गरीब असलेल्या, भक्त असलेल्या कर्मचाऱ्याने भगवंताचे धन्यवाद मानले आणि म्हणाला, भगवंता, अरे पांगळा होऊन कारने जाण्यापेक्षा सुदृढ राहून सायकलने गेलेलाच मी बरा आहे रे भगवंता. त्याचप्रमाणे अशाश्वत आनंदाच्या मागे जाऊन दुःखी होण्यापेक्षा शाश्वत आनंदमय भगवंताला गवसणी घालून त्याचा अंश समजून प्रत्येक क्षण जीवनाचा व्यतीत करणे चांगले आहे. हे प्रत्येक भक्ताला, प्रत्येक शिष्याला नक्कीच पटेल. कारण भगवंत त्याच्या भक्ताला कधीही काहीच कमी पडू देत नाही हो. त्याला जे आवश्यक आहे ते सर्व काही देतो आणि अगदी अभक्ताला देखील देतो. अन्यथा त्या पांगळ्या कर्मचारीला भगवंताने कार का दिली असेल? भगवंत भक्तासाठी थोडा जास्त वेडा असतो, पण अभक्ताला देखील त्या भगवंताला काळजी असते. कारण तो अभक्त देखील एक ना एक दिवस त्याचा भक्त होईल हीच अपेक्षा तो भगवंत करत असतो. पण दुसऱ्याची श्रीमंती पाहिली, दुसऱ्यांचा वैभव पाहिला, ऐश्वर्य पाहिला की मनुष्याला असे वाटते की तो मनुष्य माझ्यापेक्षा जास्त सुखी आहे. आणि आजच्या सत्संगामध्ये आपण हेच समजून घेतले की अशाश्वत भौतिक वस्तू असणे म्हणजे सुख नाही. ते असल्या तरी चालतील, नसल्या तरी चालतील. मनुष्याचे सुख, मनुष्याचा आनंद हा शाश्वतच आहे, स्वावलंबी आहे. तो कोणत्याही भौतिक वस्तूवर, कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीवर, दुसऱ्या परिस्थितीवर, दुसऱ्या ठिकाणावर अवलंबून नाही. कारण आनंद म्हणजे शाश्वत आणि आनंद म्हणजे फक्त स्वावलंबी. आनंद म्हणजे परावलंबी नाही. आणि तो शाश्वत स्वावलंबी आनंद मनुष्य स्वतःच्या हृदयात स्वतःच निर्माण करू शकतो. ती शक्ती, ते बळ भगवंताने जन्मापासूनच मनुष्याला दिलेले आहे हो. पण त्यासाठी लागते ती भक्ती, निष्ठा, श्रद्धा, समर्पण आणि शरणागती. माझ्या आयुष्यात जे होत आहे
ते भगवंताच्या आणि गुरूंच्या इच्छेने होत आहे हे एकदा निश्चय केला की सर्व काही आनंदच आहे. आणि त्यासाठी लागते हा भाव. माझ्या आयुष्यामध्ये जे काही होत आहे ते भगवंताच्या इच्छेने होत आहे, हा भाव निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणजे भगवंताचे गोड नाम मुखामध्ये प्रत्येक क्षणी घेण्याचा प्रयत्न करणे आहे. ही पहिली पायरी चढल्याशिवाय त्या शाश्वत आनंदापर्यंत आजपर्यंत ना कोणता मनुष्य पोहोचला आहे ना पोहोचणार आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी जे अर्जुनाला भगवद्गीतेत सांगितले आहे, संत ज्ञानेश्वर माऊलींनी जे ज्ञानेश्वरीमध्ये प्रगट केले आहे, आणि सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी जे त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी सर्व भक्तांना सर्व शिष्यांना सांगितले आहे, ते म्हणजे फक्त तुम्ही भगवंताचे गोड नाम मुखाने घ्या हो. बाकी सर्व ते पाहून घेतील. तुला काय हवे काय नको ते सगळं ते पाहून घेतील. तू फक्त भगवंताचे नामस्मरण नित्य नूतनपणे कर, हीच अपेक्षा आजच्या अर्जुनाकडून, आजच्या सामान्य माणसाकडून भगवान श्रीकृष्णांची देखील आहे, संत ज्ञानेश्वर माऊलींची देखील आहे, आणि सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची देखील आहे. आजच्या साप्ताहिक सत्संगाचा विषय शाश्वत आनंद हा स्वावलंबी आहे, आणि त्यासाठी भगवंताचे अनुसंधान पाहिजे. म्हणजेच भगवंताचे नित्य नूतनपणे प्रेमाने आवडीने नामस्मरण केले पाहिजे. हाच विषय, हाच संदेश, हाच विवेक विचार भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आजच्या साप्ताहिक सत्संगात आनंद यात्रेच्या ह्या टप्प्यात भगवान श्रीकृष्णांनी, संत ज्ञानेश्वर माऊलींनी आणि सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला दिला आहे की प्रत्येक क्षणी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. आपण हा संदेश, हा विवेक विचार आपल्या जीवनामध्ये संपूर्णपणे उतरवण्याचा प्रयत्न करू, आणि प्रत्येक क्षण स्वतःला आठवण देत राहू की आपण त्या आनंदमय भगवंताचे अंश आहोत. आपल्याला शाश्वत आनंदी होण्याचा संपूर्ण हक्क आहे, आणि ते नामस्मरणाने शक्य आहे. आपण सर्वांनी आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर माऊली, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. आणि आजची ही प्रवचन सेवा, वाणी सेवा इथे सफल संपूर्ण झाली आहे असे म्हणूयात. यानंतर आपण पुढील काही मिनिटे गायन सेवा करूयात, आणि त्यानंतर आजचा साप्ताहिक सत्संग, आनंद यात्रेचा आजचा टप्पा सफल संपूर्ण झाला आहे असे म्हणूयात. आजची गायन सेवा आपण संत गोरा कुंभार यांच्या जीवनावर आधारित एक सुंदर भक्तिगीत आहे, जे सुधीर फडके या महान गायकांनी गायले आहे. ते भक्तिगीत आपण आज गाऊया, गायन सेवा करूया. आणि
त्यानंतर आजचा सत्संग सफल संपूर्ण झाला आहे असे म्हणूया। तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम। संत गोरा कुंभार यांच्या जीवनावर आधारित हा भक्तिगीत। सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो। तुझे रूप चित्ती राहो नित्य कर्म सदा चांदनी फिरूने आगळा धर्म। तुला आठवावे गावे हात एकने तुला आठवावे गावे हात एकने देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम। तुझे रूप राहो तुझ्यापती वाहिला मी देह भाव सारा अंतराळी आत्मा सोडून पसारा। तुझ्यापती वाहिला मी देह भाव सारा अंतराळी आत्मा सोडून पसारा। नाम तुझे घेता गोरा नाम तुझे घेता गोरा नाम तुझे घेता गोरा म्हणून आठ जाम देव प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखे तुझे नाम। पांडुरंग 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 पांडुरंग। आजचा साप्ताहिक सत्संग आनंद यात्रेचा इथेच सफल संपूर्ण झाला आहे।